तुम्हाला वटवाघळांमुळे कोविड-19 म्हणजे करोना होऊ शकतो का? आज आपण याबद्दल अधिक जाणून घेऊया. नमस्कार, मी आहे वटवाघूळ आणि तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. सगळ्यात आधी आनंदाची बातमी. तुम्हाला माझ्यामुळे कोविड-19 होणार नाही. मी तुम्हाला अजून काही गोष्टी सांगणार. तुम्ही तुमच्या घराजवळ मला झाडावर उलटं लटकलेलं बघितलं असेल, कधी गच्चीतून उडताना बघितलं असेल, माझी फडफड देवळापाशी ऐकली असेल किंवा जवळच्या बागेत सूर्यास्ताच्या वेळी पाहिलं असेल. अशा प्रकारे आम्ही वाघळं माणसांच्या अवतीभोवती हजारो वर्ष शांततेने नांदत आहोत. पण अलीकडे कोविड-19च्या बातम्यांमध्ये आमचा उल्लेख सर्रास केलेला दिसतो. त्यामुळे तुम्हाला आमचा राग येत असेल, तुम्ही गोंधळून जात असाल किंवा आमची भीतीही वाटत असेल. मी समजू शकतो, पण तुमच्याप्रमाणेच माझ्यासाठी आणि इतर सगळ्या वाघळांसाठी सध्याची परिस्थिती खूप भीतीदायक आहे. आमच्यामुळे कोविड-19 होईल अशी भीती माणसांना वाटते. म्हणून ज्या झाडांवर आम्ही राहतो किंवा जी फळं खातो ती झाडं ते तोडून टाकत आहेत. देवळातून आणि गुहातून आम्हाला पिटाळून लावत आहेत. बऱ्याच संशोधनाअंती शास्त्रज्ञांचं असं मत आहे की कोविड-19चे विषाणू आणि इतर विषाणू वाघळांकडून माणसांमध्ये संक्रमित होत नाहीत. खरं तर असा एकही पुरावा नाही की वाघळांच्या विष्ठेतून कोविड-19चा प्रसार होतो किंवा त्यांच्या संपर्कात आल्याने कोविड-19 होतो. पण म्हणून आपण खूप जवळीक साधायची गरज नाही. इतर वन्य प्राण्यांप्रमाणेच आम्हा वाघळांचे सुद्धा ठराविक अधिवास असतात. तेव्हा आपल्यातही सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे, आता आणि भविष्यातही. आणि हो, जर कधी मी तुमच्या घरात आलो तर समजा की माझी वाट चुकली आहे किंवा मला भूक लागली आहे. अशा वेळी शांत राहा, पंखे आणि दिवे बंद करा आणि खिडकी उघडी ठेवा, म्हणजे मला बाहेर जाता येईल. कोविड-19 हा विषाणू कुठून आणि कसा आला याचा शोध लावण्यासाठी शास्त्रज्ञ खूप मेहनत घेत आहेत. याचं ठोस कारण म्हणजे आपण केलेली जंगलतोड. त्यामुळे अनेक विषाणू जसे की कोविड-19 पसरत आहेत. अशा जंगलात हजारो झाडं आणि माझ्यासारखे असंख्य प्राणी राहतात. तसेच वन्य प्राण्यांची कत्तल आणि शिकार आणि जगभरात मोठ्या प्रमाणात होणारी व्यावसायिक शेती यांमुळे प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासांमध्ये खूप बदल होत आहेत. अशा तणावपूर्ण स्थितीत विषाणूंचा प्राण्यांच्या शरीरात सहज शिरकाव होतो आणि त्याचे संक्रमण संपर्कात येणाऱ्या माणसांकडे होते. तुमच्या आणि आमच्या भोवतीच्या जगात आम्ही वाघळं खूप महत्वाची भूमिका बजावतो. आम्ही तुमच्या आवडत्या धान्यांचे किडे कीटकांपासून रक्षण करतो, जसे की तांदूळ, गहू आणि मका. आम्ही डासांना सुद्धा पस्त करतो. तुमच्याप्रमाणेच आमचीही काही आवडीची फळं आहेत, केळी, जांभूळ आणि पेरू. या फळझाडांचे परागीकरण आम्ही करतो, ज्यामुळे त्यांना जास्त फळं लागतात आणि बिया सुद्धा तयार होतात. इतर प्राण्यांप्रमाणे आमचं उष्ट अन्न तुम्ही हाताळू किंवा खाऊ नका. आम्हाला वड पिंपळाच्या छायेत राहायला खूप आवडतं आणि त्या बदल्यात आम्ही त्यांच्या बिया नवीन ठिकाणी नेऊन बीजप्रसार करतो. आता तुमच्या ध्यानात आलं असेल की निसर्गाचं आणि मानवाचं आरोग्य सांभाळण्यात आमचा किती मोलाचा वाटा आहे. कृपया आम्हाला इजा पोचवू नका किंवा आमच्या अधिवासातून पिटाळून लावू नका. आपण सगळे निसर्गातल्या आपापल्या भूमिका पार पाडूया. माझं म्हणणं ऐकून घेतलं याबद्दल तुमचे आभार. ही माहिती तुमच्या आप्तेष्टांना सुद्धा सांगा, म्हणजे आपण सगळे मिळून कोविड-19 सारख्या रोगापासून बचाव करू शकू.